सुरू करूयात. वैद्य माधुरी विटेकर धन्वंतरी स्तवन म्हणतील. सूक्ष्म ज्वला तटविलसशारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरितं सुरू करूया. आपण चारंदर संहितेतले काही गोष्टी बघत होतो. त्याच्यातले जे काही कल्पना आहेत त्या आपण बघत होतो. त्यातल्या स्वरस आणि क्वाथ या कल्पना आपल्या बघून झाल्या होत्या. क्वाथाची जी मेन कल्पना आहे ती आपण पाहून झाली होती. आणि आता त्याच्या पुढच्या ज्या यवागु, युष आणि उष्णोदक ह्या ज्या कल्पना आहेत किंवा पानादी कल्पना ह्या पण क्वाथाशीच संबंधित अशा कल्पना आहेत आणि त्या आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पहिली कल्पना आहे यवागु. इदानीम यवागु परिभाषाम आह. साध्यम चतुष्पलम द्रव्यम चतुष्षष्ठी पले अंबुनी तत् क्वाथेन अर्धशिष्टेन यवागुम साधयेत घना. सा यथा आम्र आम्रातक जंबूत्वक कषाये विपचेत बुधः यवागुम शालिभिः युक्ताम ताम भुक्त्वा ग्रहणीम जये. ग्रहणी अध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला यवागु वापरायला सांगितलेलं आहे. तर यवागु ही एक आहार्य कल्पना म्हणूनही आपल्याला घेता येतं. खास करून ती आहार्यच कल्पना आहे असं आपण विचार करू शकतो. आणि त्यामुळे जे काही आहारातली द्रव्य आहेत शाली षष्ठी यांचा औषधाच्या दृष्टीने वापर किंवा यांचे प्रमाण किती प्रमाणात घ्यायचा किंवा एखादा व्याधी झालेला असताना त्याचं प्रमाणही किती असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये घालण्यात येणारं जलाचं प्रमाण, त्याच्यामध्ये घालण्यात येणारं प्रक्षेपांचं प्रमाण किंवा कोणकोणती प्रक्षेप द्रव्य त्याच्यात घातली गेली पाहिजेत किंवा कशामध्ये ते सिद्ध केलं गेलं पाहिजे याचं वर्णन या ठिकाणी आलेलं दिसतं. ज्या वेळेला आपण पथ्य सांगतो त्यावेळेला यवागु घ्या, युष घ्या असं सांगत असताना त्याचं योग्य प्रमाणही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर त्या दृष्टीने या सगळ्या ज्या काही कल्पना आहेत त्यांचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. काय म्हटलंय, साध्यम चतुष्पलम द्रव्यम म्हणजे 4 पल इतकं द्रव्य घ्यायचं आहे आपल्याला. 4 पल म्हणजे जर काढलं तर 1 पल म्हणजे 40 ग्रॅम म्हणजे 160 ग्रॅम द्रव्य घ्यायचंय. आता इथं बहुतांशी वेळेला आहार्य द्रव्याचाच वापर करावा असं त्यांनी खाली जे काही टीका आहे त्याच्यातही दिलेलं दिसतं. त्यामुळे साध्यम चतुष्पलम द्रव्यम चतुष्षष्ठी पले अंबुनी म्हणजे 64 पल जल घालायला सांगितलेलं आहे. आता हा कल्प जो काही आहे तो खूप मोठ्या प्रमाणात तयार होईल. म्हणजे जवळजवळ ते नंतर जे काही उरवायला सांगितलंय ते तत्क्वाथेनं अर्धशिष्टेनं म्हणजे चतुष्पलाच्या अर्ध म्हणजे 32 पल म्हणजे 1280 ml इतकं ते उरणार आहे.
म्हणजे ज्या वेळेला आपण 160 ग्रॅम इतकं द्रव्य घेतो किंवा इतकं शाली षष्ठी घेतो, ते पाण्यामध्ये फुगून खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणजे जवळ-जवळ 1 किलो पर्यंत ते सहज व्हायला हरकत नाही. तर त्यामुळे ते किती प्रमाणात घ्यायचं, मग जर आपल्याला कमी करायचं असेल, तर ते तेवढ्याच पटीत आपल्याला कमी करायला लागतं. मग जर आपल्याला कमी द्रव्य घ्यायचं असेल, तर 1 पलापासून आपण म्हणजे 40 ग्रॅम एका माणसासाठीच करायचं असेल, तर साधारण 20 ग्रॅम किंवा 40 ग्रॅम इतकंच द्रव्य, 40 ग्रॅम मॅक्सिमम इतकंच द्रव्य पुरण्यासारखं आहे. हे 160 ग्रॅम म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होऊ शकतं. त्यामुळे त्याचं जे काही प्रमाण ग्रंथोक्त दिलेलं असतं, ते 2च्या पटीत किंवा 4च्या पटीत असं कमी करून मग ते आपण वापरू शकतो. हं. तर हां. साध्यं चतुष्पलं द्रव्यं चतुष्षष्ठी पले अंबुनी तत् क्वाथेन अर्धशिष्टेन. तो क्वाथ अर्धशिष्ट करायचा आहे म्हणजे अर्धा उरवायचा आहे. हं. यवागुम साधयेत घना. अशी ही घन यवागू तयार होते. म्हणजे ही पातळ अशी नसणार आहे, तर ही घट्ट होणार आहे. कारण अ, अ, 16 पट पाणी आहे. तरीही ती बऱ्यापैकी पातळ असणार आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, की ती घन अशा स्वरूपाची तयार होते. कदाचित ते द्रव्य तेवढं फुलल्यामुळे ती ती घन स्वरूपात तयार होणार आहे. हं. सा यथा आम्रातक जंबूत्व कषाये विपचेत बुधः यवागुं शालिभिः युक्तां तां भुक्त्वा गृहिणीं जयेत. आता याच्या पुढचे जे काही कल्प आहेत त्या ठिकाणी एक उदाहरणं दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे इथे जे काही उदाहरण दिलेलं आहे ते गृहिणीमध्ये उपयोगी असणाऱ्या यवागूचं दिलेलं आहे. हं. तर गृहिणीमध्ये जी यवागू वापरायची आहे ती अम्रातक नाही आलं तर कळणार नाही. तर जी काही गृहिणीमध्ये वापरायची जी यवागू आहे तिचं वर्णन या ठिकाणी केलेलं दिसतं. हं. तर आम्रातक, जंबूत्वक यांचा काढा घ्यायचा आहे आणि त्या काढ्यामध्ये तुम्ही यवागू म्हणजे शाली किंवा षष्ठी अशी जी काही द्रव्य आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये शिजवायची आहे. हं. शाली म्हणजे कडधान्य आणि षष्ठी म्हणजे जी काही तांदूळ वगैरे म्हणजे एकदल धान्य आणि द्विदल धान्य अशी जी काही धान्य आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये शिजवायची आहेत आणि त्या यवागूचा उपयोग गृहिणीसाठी होतो असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे गृहिणी ज्यांना खूप दीर्घकाळ गृहिणीचा त्रास असेल, त्या गृहिणीच्या लोकांना या यवागूवर आपल्याला ठेवायला हरकत नाही. हं. पुढे दीपिका टीकेत असं म्हटलेलं आहे, साध्यम इति इयं द्रव्य क्वाथे तंडुलादिभिः परिपाचिका यवागु शब्दवाच्या. म्हणजे द्रव अशा क्वाथामध्ये तंडुल इत्यादी घ्यायचे आणि त्याचं पाचन करायचंय आणि त्याला यवागू असा शब्द दिलेला आहे. चतुष्षष्टी पले अंबुनी इति द्रव्य भागात षोडश गुणं पानीयम देयम इति अर्थः. म्हणजे 64 पल जर आपल्याला तिथे पाणी घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा होतो, की 4 पल द्रव्याला 64 पल पाणी म्हणजे 16 पट पाणी आपल्याला त्या द्रव्याच्या 16 पट पाणी घ्यायचंय. म्हणजे जर 4 पल इतकं आपण हे सॉरी शाली किंवा षष्ठी घेतलं, तर त्याच्या चौपट त्याच्या 16 पट इतकं पाणी आपल्याला तिथे घालायचंय. हं. घनाम इति अनेन शाल्यादीना साधयेत यावत द्रवरहिता स्यात्. ओके. म्हणजे त्यांनी तिथे अर्धशिष्टेनं अर्धशेष करायला सांगितलेलं आहे. पण जर आपल्याला असं वाटलं, की त्याच्यामध्ये पाणी आहे अजूनही, तर आपण ते द्रवरहित करण्यासाठी आपण अजूनही ते जास्त प्रमाणात शिजवू शकतो किंवा त्यांनी शिजवावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण साधारणतः
शालीमध्ये म्हणजे तांदूळामध्ये जे कोणी भात करतात त्यांना माहित असेल की साधारण 3 पट किंवा 4 पट पाणी घातलं तरी भात थलथलीत होतो किंवा तो भात म्हणजे जास्त पाणीदार असा होतो. जर इथे 16 पट इतकं जर पाणी आपण घातलं तर तो बरचसं त्याच्यामध्ये पाणीच उरणार आहे. त्यामुळे जरी त्यांनी तिथे अर्धशिष्ट असं सांगितलेलं असलं तरी माझं म्हणजे मला असं वाटतं इथे त्यांनी द्रवरहित जर करायची असेल तर आपल्याला ती किंवा घन अशी करायची असेल तर आपल्याला त्याला अजून एकदा उकळावं लागेल किंवा ती घन होईपर्यंत त्यातलं पाणी उडवून द्यावं लागेल तरच ती घन होऊ शकते. नाहीतर 3 ते 4 पट पाण्यामध्येही तो भात किंवा ते जे काही शाली षष्ठी जे काही धान्य असेल ते अम, पाणीदार अशा स्वरूपाचंच होणार आहे. त्यामुळे तेवढं आपल्याला म्हणजे द्रवरहित करण्यासाठी आपल्याला त्याला अधिक जास्त प्रमाणात उकळावं लागेल. हं. अतएव तंडुलादीनां परिमाणं अनुमानतो निरूपणीयम. त्यामुळे तांदूळ इत्यादीचं परिमाण हे अनुमानाने जाणावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. न तू अन्न प्रकृत्यो उक्तया मानम. म्हणजे टीकेमध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं दिसतंय की मग जर ती घन करायची असेल तर आपल्याला ते प्रमाण अनुमानाने जाणायला पाहिजे की ती तितकी घन होईल या पद्धतीने. म्हणजेच अन्न प्रकृतीनुसार ते मान नाही घ्यायचं. म्हणजे मी आता जे सांगितलं ते अन्न प्रकृतीचं मान आहे की 3 ते 4 पट पाणी घातलं तरी सुद्धा ती थुलथुलीत होईल किंवा ती जास्त म्हणजे पाणीदार अशी होईल. पण या ठिकाणी त्यांनी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये द्रव्य घ्यायचं आणि पाणी जास्त घालायचं. पण मग जे काही वरती प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे खरं तर घेता येणं शक्य होणार नाही. हं. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी खाली टीकाकार असं म्हणतात की तंडुलादीनां प्रमाणम अनुमानतो निरूपणीय. त्यामुळे अनुमानानेच ते प्रमाण जाणावं लागेल की जर ती घन करायची असेल तर. यथा पंचकोलेन संसिद्धा यवागु दीपनी तथा बलामूल कषायेण साधिता ग्राहिणी मता. हं? मग जर पंचकोलांनी सिद्ध केली ती यवागु तर ती दीपन करणारी होईल आणि बलामूल कषायांनी जर ती सिद्ध झाली तर ती ग्राहिणी असेल किंवा संग्रहणीमध्ये ती उपयोगी ठरेल. अत्रापि मानम दोषादी अपेक्षया अनुमानतो निरूपणीयम. हे जे मान आहे ते दोषांच्या नुसार अनुमानाने आपल्याला ठरवायचं आहे. अत्र चतुष्पलग्रहणं यत् तत् सामान्यं विशेषतो न्यूनमपि दृश्यते. म्हणजे हे जे काही वर्णन केलेलं आहे मी मगाशी जे सांगितलं तेच की जर आपल्याला कमी प्रमाणात करायचं असेल तर न्यूनम अपि दृश्यते विशेषतो विशेषत्वाने न्यून प्रमाणही आपण घेऊ शकतो. म्हणजे हे जे प्रमाण दिलेलं आहे वरचं ते सामान्य असं धरून आपल्याला जितक्या प्रमाणात करायचंय ते त्याच्या पटीमध्ये आपल्याला कमी करायला लागतं. तथाच तंत्रांतरे वृद्ध वैद्याः फलं द्रव्यम ग्राहयन्ती आढके अंबसी. म्हणजे एक पल द्रव्य आणि एक आढक इतकं पाणी त्याच्यात घालायला सांगितलेलं आहे. जर एक आढक असं आपण विचार केला तर एक आढक म्हणजे 4 प्रस्थ म्हणजे पुन्हा हे पण प्रमाण खूप मोठंच आहे. तर इथे तरी त्यांनी 64 पल इतकंच द्यायला सांगितलेलं आहे. पण वृद्ध वैद्यांनी त्याच्यामध्ये एक आढक म्हणजे एक पल द्रव्यामध्ये एक आढक पाणी म्हणजे ते खूपच जास्त प्रमाण या ठिकाणी सांगितलेलं असं दिसतं. भेषजस्य अतिबाहुल्यात कदाचित अरुची भवेत. कारण जर आपण भेषज द्रव्य किंवा औषधी द्रव्य हे जर जास्त प्रमाणात घेतले तर अरुची उत्पन्न होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी असं सांगितलंय की एक पल इतकं द्रव्य घेतलं तर एक आढक इतकं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. अथो सा यथा इति अनेन तस्याः स्वरूपम आह. मग त्याचं स्वरूप त्यांनी म्हणजे एक उदाहरण त्यांनी खाली दिलेलं आहे. आम्र इति. आम्र वृक्ष विशेषो विख्यातः. माहितीये आम्र म्हणजे आंबा.
त्यानंतर आम्रातक तद्भेद, आम्रातक हा त्याचाच एक भेद किंवा आंब्याच्या जातीचं एखादं द्रव्य किंवा त्याच्या स्पीसीज मधलं एखादं द्रव्य असं त्यांचं मत आहे किंवा त्यालाच राजाम्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे अम, कदाचित आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या ज्या काही आंब्याच्या जाती आहेत त्यातली एखादी जात तर ती आपण घेऊ शकतो. जंबू प्रसिद्ध एव, जंबू पण आपल्याला माहितीये म्हणजे जांभूळ. हं? एषा त्वक् छल्ली ग्राह्या कषाय इति ग्रहणेन स्वरसादयोऽपि पंचकषायाः तैः अपि कृतायां न दोषो व्यवहारात. हं. आता या ठिकाणी यांचा कषाय सांगितलेला आहे. म्हणजे काढा घ्यायचा आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग कषाय म्हणत असताना त्या ग्रंथकारांचं किंवा टीकाकारांचं असं म्हणणं आहे की कषाय ही संज्ञा ही स्वरस इत्यादी अनेकांना दिलेली आहे. म्हणजे स्वरस, कल्क, क्वाथ, हिम, फांट या सगळ्याला दिलेली आहेत. मग कषायाच्या जागी म्हणजे काढ्याच्या जागी त्याचा स्वरस किंवा त्याचा हिम किंवा त्याचा फांट असंही आपण त्या ठिकाणी घेतला तर दोष उत्पन्न होणार नाही. म्हणजे नाही तर आपल्याला आधी याचा काढा बनवून घ्यावा लागेल आणि मग त्या काढ्यामध्ये शाली वगैरे शिजवावी लागतील. हं? तर म्हणजे वरती जे वर्णन दिलेलं आहे की अम्रातक जंबू कषाये विपचेत बुधाः यवागुम शालिभिः युक्ताम ताम भुक्त्वा ग्रहणीम जयेत. तर असं म्हणत असताना या ठिकाणी त्या सगळ्या औषधी वनस्पतींचा आधी काढा करावा लागेल. मग त्याच्यामध्ये शाली घालून त्याची यवागू तयार करावी लागेल. तर एकतर आपण तसं करू शकतो किंवा या सगळ्या औषधी द्रव्यांचा स्वरस घेऊ शकतो किंवा हिम घेऊ शकतो किंवा फांट घेऊ शकतो आणि मग त्या फांटामध्ये हिमामध्ये आपण शाली द्रव्य हे शिजवू शकतो. तर त्यामुळे कषाय इति ग्रहणेन स्वरसादयो अपि पंचकषायाः, त्यामुळे त्या 5 पैकी काही त्यातला कल्क आपल्याला वापरता येणार नाही पण बाकीचे 4 जे आहेत ते आपण वापरू शकतो कारण ते द्रव स्वरूपात आहे. यतः पंचकुल बलादीनां कल्क रसेन एव साधिता बहवः यवागोः दृश्यन्ते बाहुल्यं च द्रव्य गुणावल्याम् उक्तं यथा यैः यैः एव औषधगुणैः यवागुः साधु साधयेत् तान् तान् एव औषधगुणान् पुष्णाती विधी योजिता. म्हणजे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की पंचकोल, बला इत्यादींच्या कल्कांनी किंवा रसांनी सिद्ध असे अनेक यवागू या ठिकाणी दिलेले दिसतात. हा म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की जगात अनेक द्रव्य आहेत. बाहुल्यांच्या द्रव्य गुणवल्याम उक्तम म्हणजे अनेक सारी वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य आपल्याला या निसर्गामध्ये दिसतात आणि त्यामुळे ज्या ज्या औषधांच्या गुणांनी यवागू सिद्ध होऊ शकेल त्या त्या औषधांनी त्या यवागूचे गुण निर्माण होतील किंवा ती यवागू त्या औषधांनी सिद्ध होईल म्हणजेच त्या औषधांच्या गुणांनी ती यवागू सिद्ध होऊ शकेल. त्यामुळे आपण कोणते द्रव्य वापरायचे हे आपण अवस्थेनुसार आणि कुठला रोग आहे, कोणता रोगी आहे, त्याचं देश, काल, त्याचं प्रमाण हे सर्व आपण ठरवायचं आहे. इति बुध इति ग्रहणेन अन्नादि परिमाणेन रंधन विधौ दक्ष इति अर्थः. म्हणजे इति बुध असं म्हटलेलं आहे. त्यामुळे बुध नामक आचार्य कोणीतरी असतील त्यांनी हा श्लोक दिलेला आहे. यैहि यैहि एव औषध गुणैहि यवागुः साधु साधिता तान तान एव औषध गुणान पुष्णाती विधी योजिता. हे त्या काळी जे कोणी बुध नावाचे आचार्य असतील त्यांनी या श्लोकाचं वर्णन केलेलं आहे. आता या श्लोकामध्ये आपण यवागूच्या जागी कषाय म्हणू शकतो, स्वरस म्हणू शकतो किंवा इतर जे काही स्नेह म्हणू शकतो असे वेगवेगळे जे काही कल्पना आहेत त्या सर्वांचं वर्णन आपण या श्लोकाद्वारे करू शकतो. त्यामुळे इति ग्रहणेन अन्नादि परिमाणेन रंधन विधौ दक्ष इति अर्थः. म्हणजे
अन्न इत्यादींचं परिमाण हे योग्य असावं लागतं, कारण त्याच्यामध्ये रंधन या शब्दाचा अर्थ असा दिसला मला की काहीतरी डिस्टर्बन्स किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी होण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळे अम, अ, त्याच्यामध्ये आपण दक्ष असायला पाहिजे. हं? तर खरं तर मला रंधन या शब्दाचा अर्थ असा वाटला होता की अ, काही कल्पना तयार करत असताना किंवा त्या विधीमध्ये असं म्हणजे कल्पना करण्याच्या विधीमध्ये आपण दक्ष असायला पाहिजे. पण रंधन या शब्दाचा एक अर्थ असा दिसला काहीतरी चुकीची विधी होण्याची शक्यता असू शकते आणि म्हणून आपण अ, जेव्हा अन्नादींचं परिमाण घेत आहोत त्यावेळेला आपण त्या ठिकाणी दक्ष असणं हे गरजेचं आहे. दक्ष म्हणजे आपलं लक्ष त्याच्यामध्ये असणं किंवा आपल्याला हे अ, अ, तत्पर असणं किंवा अलर्ट असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही अ, घरी जेवण बनवताना किंवा कुठलाही औषधी कल्प करताना आपलं लक्ष त्या विधीवर असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचा पाक कुठपर्यंत झालेला आहे आणि कुठे थांबायचं आहे, किती प्रमाणात अ, अन्नादीचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा औषधाचं प्रमाण किती असायला पाहिजे, या सर्वावर आपण दक्ष असायला पाहिजे. हं. अथ यवागुः चतुष्पलं द्रव्यं चतुष्षष्ठी पले अंबुनी जले साध्यं अर्धशिष्टेन क्वाथेन च यवागुं साधयेत्. यथा यथा आम्रम आम्रातकम आंबरातका जंबू प्रसिद्धा. हं? आम्रातकम आम्रातका जंबू असं त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं द्रव्य कदाचित त्यांना अपेक्षित इथे असावं. पण आपल्याला जे माहितीये आम्र माहिती आहे आणि जंबू माहितीये. आम्रातक हा आम्राचाच एक प्रकार खाली दिलेला आहे. आंबाडा ही भावप्रकाश म्हणजे अंबाडी आपण म्हणू शकतो. आम्रातक म्हणजे अंबाडी असं आपण म्हणू शकतो. पाहिलं पाहिजे की आम्र अ, पण अंबाडी ही नॉर्मल आपली काय म्हणतात हर्ब आहे आणि आम्र हे वृक्ष आहे. तर त्यामुळे त्यांचे स्पेसिस काय आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला पाहिजेत. बहुतेक ते वेगवेगळे असावेत. पण इथे खाली त्यांनी आम्रातक म्हणजे आंबाडा असं भावप्रकाशामध्ये दिलेलं आहे. असं दिसतं. खाली पाठभेद इथे खाली पाठभेद दिलेला आहे. आंबाडा ही भावप्रकाश आणि या ठिकाणी एक हा आकडा अमरातकाच्या वर आपल्याला दिसतो. त्यामुळे खाली पाठभेद आपल्याला प्रत्येकाचे बघावे लागतात. त्यातून काही वेळेला नवीन द्रव्य कळतात. एषा त्वक् चतुष्षष्ठी पले जले साध्यम अर्धशिष्टे जले शाली तंडुल चतुष्पल साध्यम सा यवागुः भवती ताम भुक्त्वा ग्रहणीं जये. तर जे वर्णन वरती केलेलं आहे तेच या गूढार्थ दीपिका टीकेमध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आलंय लक्षात हे? हो पुढे मॅडम. जाऊयात. हा, युष हो. म्हणजे यवागु हे आणि युष हे बहुतांशी आहार्य द्रव्याच्या स्वरूपातच आहेत किंवा यवागु पासून पुढे हे सगळे आहार्य द्रव्य आहेत. त्याच्या आधी एक प्रमथ्या म्हणून पण आहे, ते मी पाहिलं नाही, ते पण वाचूयात. या ठिकाणी आहे 164 पानावर खालच्या बाजूला आहे. इदानीम तद भेदान प्रमथ्यादीनाम आह म्हणजे क्वाथाचेच हे भेद पुढे सांगितलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी इदानीम तद भेदात म्हणजे क्वाथादीनाम भेदात. तद ही हे सहा तौ ते प्रथमा तम तौ तान द्वितीया तेन ताभ्यां तैः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी सॉरी तत्ते तानि प्रथमा तत् भेदः तत्ते तानि प्रथमा तत्ते तानि द्वितीया. तर त्यामुळे हे क्वाथाचीच तत् भेदान त्याचे भेद क्वाथाचे भेद या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. त्यामुळे त्या या ठिकाणी
हं. हे सहाच रूप आहे. म्हणजे अ, काय तत्सर्वनामाचाच रूप आहे. त्यामुळे तद्भेदान असंच वर्णन केलेलं या ठिकाणी दिसतं. तद्भेदान प्रमथ्यादीनाम, प्रमथ्या इत्यादींचे भेद, सॉरी, तद म्हणजे क्वाथाचे प्रमथ्या इत्यादी भेद या ठिकाणी वर्णन केलेले दिसतात. तस्याः पूर्वं परिभाषां कथयति. त्याचे पहिल्यांदा आपण परिभाषा पाहूया. हं. प्रमथ्या प्रोच्यते द्रव्य फलात कल्कीकृता श्रुता तोये अष्टगुणिते तस्याः पानम आहुः फलद्वयम्. हं. प्रमथ्या प्रोच्यते, प्र अधिक उच्यते असा शब्द आहे. उच्च म्हणजे वच किंवा हे ब्रू या धातूचं कर्मणी रूप आहे किंवा आत्मनेपदी रूप आहे. आत्मनेपदी रूप ही ते इते अंते अशा स्वरूपाची चालतात. म्हणजे ती तहा अंतीच्या ऐवजी ते इते अंते अशा स्वरूपाची चालतात आणि वच हा उच्चते, अ, अ, उच्चते, उच्चेते, उच्चन्ते अशा स्वरूपात चालतो. हं. त्यामुळे हे प्रकर्षेण उच्यते इति प्रउच्यते. प्रमथ्या प्रउच्यते द्रव्य पलात कल्कीकृतात म्हणजे एक पल द्रव्य घ्यायचंय आणि त्याचा कल्क तयार करायचा आहे. कृतात श्रुतात तोये अष्टगुणिते 8 पट पाणी त्याच्यामध्ये घालायचंय. तस्याः पानम आहू द्विपलम आणि त्याचं 2 पल इतक्या प्रमाणामध्ये सेवन करायचं आहे. 2 पल म्हणजे पुन्हा काढ्याचंच जे प्रमाण आहे ते इथे दिलेलं आहे. हं. मग म्हणजे त्याचा एक पल द्रव्यामध्ये 8 पट पाणी घालायचंय आणि त्याचं श्रुत म्हणजे काढा करायचा पुन्हा एकदा आणि ते 2 पल इतकं सेवन करायचं आहे. याला त्या द्रव्याची प्रमथ्या असं म्हणतात. काढ्यामध्ये 16 पट पाणी घालायला सांगितलेलं आहे. प्रमथ्यामध्ये 8 पट पाणी घालायला सांगितलेलं आहे. हं. सा यथा मुस्तक इंद्रयवैः सिद्धा प्रमथ्या द्विपलोन्मिता. मुस्ता आणि इंद्रय यांनी सिद्ध जी काही प्रमथ्या आहे ती जर 2 पल अशी आपण सेवन केली, कशी सुशीता, ती थंड असायला पाहिजे, योग्य प्रकारे थंड झालेली असली पाहिजे आणि मधु संयुक्ता, मधुने युक्त असायला पाहिजे. ती कशी आहे? रक्त अतिसार नाशिनी, ती रक्त अतिसार दूर करणारी आहे. हं. म्हणजे रक्तातिसारामध्ये मुस्ता आणि इंद्रयवांनी सिद्ध असा काढा आपल्याला द्यायचा आहे. त्यालाच आपण प्रमथ्या असं म्हणतोय. हं. प्रमथ्या इति द्रव्य फलाद इति कल्कार्थम द्रव्यस्य पल प्रमाणम आह, म्हणजे कल्क केलेलं द्रव्य हे एक पल इतकं घ्यायचं आहे. हं. कल्कीकृतात इति दृशती पेशितात म्हणजे कल्कीकृतात या शब्दाचा अर्थ आहे पेषण करणं. हं. पेषणम अत्र जलेन अनुक्तत्वात. पेषणम अत्र या ठिकाणी पेषण जे करायचंय जलेन अनुक्तत्वात म्हणजे जल या ठिकाणी घ्यायला नाही सांगितलेलं आहे. हं. म्हणजे कल्काच्या ठिकाणी अनेक वेळेला जल वापरून कल्क करायला सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी पेषणम अत्र जलेन अनुक्तत्वात जल न घेता आपल्याला या ठिकाणी पेषण करायचं आहे. अष्टगुणिते तोये द्रव्य भाग अपेक्षया अष्टगुण पानीये श्रुता क्वथिता फलद्वयम इति अनेन चतुर्थांश अवशेषितम ग्राह्यम. या ठिकाणी 1/4 पुन्हा जसं काढ्यामध्येही आपल्याला 1/4 प्रमाण उरवायचंय त्या ठिकाणी त्याप्रमाणे या ठिकाणीही 1/4 इतकंच उरवायचंय पण 8 पट जल तिथे घालायचं आहे. क्वाथामध्ये 1/8 उरवायला सांगितलेलं आहे आणि इथे 1/4 इतकं उरवायला सांगितलेलं आहे. अथ या प्रमथ्या सा कीदृशी इति विवक्षयाम आह सा यथा ग्रहणेन ताम एव प्रकटयन आह, म्हणजे ती कशा प्रकारे तयार करायची त्याचं एक उदाहरण इथे दिलेलं आहे. मुस्तक इति
इंद्रयवम कुटज बीज, इंद्रयव माहितीये. सिद्धी सिद्ध इति अनेन पूर्वम कल्किता पश्चात क्वाथिता, म्हणजे पहिल्यांदा कल्क करून घ्यायचा आहे आणि मग त्याचा क्वाथ करायचा आहे. द्विपलोन्मिता इति पानम पाननिमित्तम, म्हणजे पिण्यासाठी 2 पल इतकं घ्यायचं आहे. सुशीता इति हिमस्पर्शा अतएव मधुप्रक्षिप्ता, म्हणजे तो जो काही काढा तयार झालेला आहे, काढा हा नेहमी गरम किंवा कोष्ण असा घ्यायचा आहे. पण या ठिकाणी प्रमथ्या ही थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मध घालून घ्यायची आहे. आणि मध घालण्यासाठी ती तितकी थंड करायची आहे. त्यामुळे सुशीता हिमस्पर्शा अतएव मधु प्रक्षिप्ता. प्रक्षेप द्रव्याणाम अपि परिमाणम पूर्ववत ज्ञातव्यम, म्हणजे काही ग्रंथात म्हणजे पूर्वी जे क्वाथामध्ये वगैरे प्रक्षेप द्रव्याचा परिणाम सांगितलेला आहे, बहुतांशी 1 कर्ष इतकं परिमाण आपल्याला त्या ठिकाणी प्रक्षेप द्रव्यांचं घ्यायचं आहे. अथ प्रमथ्या विधी ज्ञानार्थम अत्र एव प्रमथ्यादयः उच्यन्ते. द्रव्य पलात कल्कीकृतात जलेन सह पिष्टान, आता इथे गूढार्थ दीपिकेनी जलेन सह पिष्टान असं दिलेलं आहे. या वरती त्यांनी असं म्हटलंय की जलेन अनुक्तत्वात, जलाच्या शिवाय किंवा जल सांगितलेलं नाहीये एवढंच वर्णन ते करतात. मग तिथे जल घ्यायचं का नाही घ्यायचं, तर गूढार्थ दीपिकेमध्ये म्हणतात की जल घेऊन किंवा जलेन सह त्याचा कल्क करायचा आहे. कल्कीकृतात जलेन सह पिष्टान अष्टगुणित तोये श्रुतात, अष्टगुणित 8 पट पाण्यामध्ये घालून त्याचा काढा करायचा आहे. सा प्रमथ्या मंड विशेषः प्रोच्यते, यालाच मंड असंही म्हटलं जातं. त्यामुळे प्रमथ्येलाच मंड असंही म्हणतात. मंड विशेषः प्रोच्यते तस्याः पानफलम आह सा यथा सुगमम. या प्रमथ्येलाच मंड, पण मंड हा शब्द आपल्याला याच्यात पण आलेला दिसतो, संसर्जन क्रमामध्येही आलेला दिसतो. जेव्हा पहिल्यांदा आपण सुरुवातीला पान करायला सांगतो, याच काय साळीच्या लह्याचा मंड तयार करतो आणि तो देतो, पण तो आपण अशा प्रकारे थंड स्वरूपात देत नाही, तो कोष्ण अशा स्वरूपातच दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी मंड म्हणत असतात किंवा प्रमथ्येलाच मंड असं गूढार्थ दीपिकेनी म्हटलेलं आहे. पण प्रमथ्या ही सुशीत वापरावी असं वर्णन वरच्या श्लोकामध्ये झालेलं दिसतं. किंवा निदान ही जी प्रमथ्या आहे ती रक्तातील सारात वापरलेली असल्यामुळे ती सुशीत द्यावी असं आपण म्हणू शकतो. मग बाकीच्या प्रमथ्या या कोष्ण अशा द्याव्यात का, असाही विचार या ठिकाणी करता येऊ शकतो. बाकीच्या प्रमथ्यांचं वर्णन इथे केलेलं दिसत नाहीये. सा यथा सुगमम. ठीक आहे, पुढे आता युषाचं वर्णन वाचूया. प्रमथ्या आणि यवागू झालेले, आता युष. कल्कद्रव्यपलम शुंठी पिप्पली च अर्धकार्शिकी वारी प्रस्थेन विपचेत सद्रवो युष उच्चते. म्हणजे कल्कद्रव्य किती, 1 पल घ्यायचंय, त्याच्यामध्ये सुंठी आणि पिप्पली अर्धा अर्धा कर्ष घालायची. अर्ध कर्ष, 1 कर्ष म्हणजे 10 ग्रॅम, अर्ध कर्ष म्हणजे 5 ग्रॅम. वारी किती घालायचंय, 1 प्रस्थ घालायचा आहे. 1 प्रस्थ म्हणजे 32 पल. 32 पल म्हणजे 32 × 40 इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याचं पाचन करायचंय आणि जे काही तयार होईल ते युष म्हणून वापरायचं आहे. आता या ठिकाणी द्रव्य पुन्हा म्हटलेलं आहे, तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला द्रव्य म्हणत असताना धान्य किंवा काही शाली षष्ठिक अशा प्रकारची द्रव्य वापरायची आहेत. स यथा कुलत्थ यव कोलैश्च मुद्गैः मूलक शुंठिकैः शुंठी धान्यकयुक्तैश्च युषः श्लेष्म अनिलापः. म्हणजे ही जी काही द्रव्य आहेत ती वापरून केलेली जी काही सप्तमुष्टी युष जो तयार होतो, हा सप्तमुष्टी युष हा कफ आणि वातहर सांगितलेला आहे.
सप्तमुष्टिक इति एष सन्निपात ज्वरांजयेत. संनिपातिक ज्वरासाठी याचा उपयोग केलेला दिसून येतो. आम वातहरः कंठ रुद्र वक्राणाम विशोधनम. आम वात कमी करणारा आणि कंठ कंठ रुद्र वक्राणाम विशेषणम. वक्र विशोधनम म्हणजे कंठाच्या प्रदेशामध्ये साचलेला जो काही कफ आहे किंवा हृदय प्रदेशामध्ये जर मलिनता आलेली असेल तर ती, किंवा वक्त्र वक्त्र या शब्दाचा अर्थ आहे मुख. त्यामुळे मुख जर विशोधित करायचा असेल तर आपल्याला या सप्तमुष्टियुषाचा उपयोग होऊ शकतो. अनेक जण म्हणतात की दातांवर कीटक बसलेले आहे, किंवा जो पाक हे जे काही जिभेवर काहीतरी कीटक किंवा जिभेवर सामता निर्माण झालेली आपल्याला जर दिसत असेल तर अशा प्रकारचा सप्तमुष्टियुष आपल्याला वापरता येऊ शकतो. त्यातली जी काही द्रव्य आहेत ती सर्व पथ्यकर द्रव्य आहेत. त्यातलं कुलत्थ हे एकच द्रव्य हे पित्तकारक आहे. बाकी सर्व द्रव्य ही आपल्याला अनेक व्याधींमध्ये किंवा अनेक ठिकाणी वापरता येऊ शकतात. त्यामुळे अनेक व्याधींमध्ये त्याचा उपयोग आपल्याला युष स्वरूपात करता येऊ शकतो. त्यातलं मुद्गयुष हे जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जातं. कसं तयार करायचं, तर ही सर्व द्रव्य घ्यायची, त्याच्यामध्ये सुंठी पिंपळी घालायचं आणि एक प्रस्थवारी म्हणजे 32 पल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे. म्हणजे 1 लिटर 280 ml इतकं पाणी त्या ठिकाणी वापरायचं आहे. 1 लिटर 280 ml बरोबर, म्हणजे 4 कुडं असं वर्णन केलेलं आहे. 32 पल म्हणजे 1 लिटर 280 ml म्हणजे 1 पल जर द्रव्य घेतलं म्हणजे 40 ग्रॅम द्रव्य घेतलं तर 1 लिटर 280 ml इतकं आपल्याला पाणी घालून तो युष तयार करायचा आहे. अयम द्रव्यकृत युषोपि विख्यात एव. द्रव्यकृत युषाचं वर्णन इथे केलेलं दिसतं. कीदृशः तत्परिभाषाम अपि आदौ आह. त्याची परिभाषा पहिल्यांदा सांगितलेली आहे. कल्कद्रव्यम इति. कल्कार्हम द्रव्यम तच्च धान्य मूलक शुंठिकाधिकम. कल्कासाठी जे द्रव्य वापरायचंय ते काय आहे, तर धान्य, मूलक, शुंठी इत्यादी. म्हणजे 3 प्रकारची द्रव्य सांगितले. एक तर धान्य घ्यावं किंवा मूलक इत्यादी ज्या काही भाज्या असतात त्या स्वरूपाचं असं काहीतरी द्रव्य, आणि शुंठी इत्यादी इत्यादी औषध द्रव्य. आणि या सर्वांनी सिद्ध झालेला असा तो सप्तमुष्टिक असा युष. यथा शुंठी पिप्पली च अर्धकार्शिकी प्रत्येकम तीक्ष्णत्वा. शुंठी आणि पिंपळी हे किती घ्यायचे, अर्धकर्ष. कारण काय, तर ते सर्व हे तीक्ष्ण आहे त्याच्यामुळे. किंचित तू शुंठी पिप्पली चूर्णम पश्चात प्रक्षेपे क्षिपंती. केचित तू शुंठी पिप्पली चूर्णम पश्चात प्रक्षेपे क्षिपंती. काही जण शुंठी किंवा पिंपळी हे नंतर घालतात प्रक्षेप म्हणून. वारी प्रस्थे नैति द्रव द्वैगुण्यात 32 पलम पलम पलमितेन जलेन सद्रवो द्रवप्रायः. मग मी आता तेच म्हटलं की जर आपण 32 पल इतकं पाणी घालणार असू तर तो द्रवप्रायः म्हणजे जास्तीत जास्त द्रव स्वरूपाचाच ते युष जो आहे तो होणार आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी घालतो त्यावेळेला ते द्रवच सेवन करणं हे तिथे इष्ट मानायला हवं. अत्रापि अन्न परिमाणाधिकम यत् न उक्तम तद अनुमानतो ग्राह्यम. या ठिकाणी पुन्हा अन्नाचं प्रमाण जे आहे ते अनुमानाने घ्यायचं आहे.
ओके. या प्रत्येक ठिकाणी जे काही द्रव्य म्हणून दिलेलं आहे, त्या ठिकाणी जी काही प्रक्षेप द्रव्य किंवा जी काही औषधी द्रव्य आहेत, ती घ्यायची आहेत आणि मग त्याच्यानुसार जे त्याच्या आतमध्ये घालण्यात येणारं जे काही द्रव्याचं प्रमाण आहे किंवा अन्नाचं प्रमाण आहे, मग त्याच्यामध्ये मुदगल, माश इत्यादी इत्यादी शालिदात्य असतील किंवा जे काही तंडूल, गोधूम इत्यादी जी काही षष्टिक द्रव्य असतील, यापैकी कुठलं घ्यायचंय किंवा आणि ते किती प्रमाणात घ्यायचंय हे आपल्याला अनुमानानेच ठरवायचं आहे, असं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं दिसतं. म्हणजे एवढ्या मोठ्या जलामध्ये हे जल हे त्या औषधी द्रव्याच्या काढ्याने सिद्ध झालेलं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे काही षष्टिशाली द्रव्य आहेत ती शिजवायची आहे. मगाशी जे काही आपण यवागूचं वर्णन पाहिलं तिथेही तसंच अपेक्षित असावं, की काढा सिद्ध करायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये औषधी द्रव्य आहे ते सिद्ध करायचंय. ते कसं व्हायला पाहिजे? तर घन व्हायला पाहिजे. म्हणून तिथे घनाम हा शब्द वापरलेला दिसतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे काही वारिप्रस्थेनं द्रव द्वैगुण्यात द्वात्रिंशत् पलमितेन द्वात्रिंशत् इतक्या प्रमाणाने जलेन द्रवप्रायः ते जे द्रव्य आहे ते द्रवप्राय होईल किंवा जास्त द्रवाने युक्त होईल. अत्रापि अन्न परिमाणाधिकम यद न उक्तम तद अनुमानतो ग्राह्य. ते जे परिमाण आहे ते अनुमानाने ग्राह्य घ्यायचं आहे. यद्वा जल अनुसारतो रंधन विधी दक्ष सकाशात दृष्ट परिपाक परिपाट्या कुर्याद इति अर्थः. त्यामुळे जलाचं अनुसरण करत रंधन विधी करत असताना किंवा म्हणजे रंधन विधी, आता या ठिकाणी आपण रंधन विधी या शब्दाचा अर्थ हा जे काही पाक तयार होतोय अशा स्वरूपातच घेऊयात, कारण तो दोन्ही ठिकाणी त्याच अर्थाने आलेला दिसतोय. रंधन विधी दक्ष, रंधन विधी मध्ये दक्ष सकाशात म्हणजे दक्ष राहून दृष्ट परिपाक परिपाट्या कुर्यात म्हणजे योग्य पाक झालेला आहे असं पाहिल्यानंतर तो विधी थांबवावा. स यथा इति अनेन वक्ष्यमाण सप्तमुष्टिकयुष विधी दर्शयनाह. हा विधी कसा करायचा त्याच्यासाठी खाली उदाहरण दिलेलं आहे. कुलत्थ इति अयम सप्तमुष्टिक संज्ञको युषः प्रसिद्ध एव. सप्तमुष्टिक युष हा सर्वांना माहितीच आहे. अयम सप्तमुष्टिक संज्ञ कुलत्थो अन्न विशेषः. कुलत्थ म्हणजे अन्न विशेष. कोलम बदरफलम, कोल म्हणजे बदरी फल. मूलक म्हणजे मूलक शुंठकैहि इति लघु मूलक शुंठैहि. लघु मूलाचं शुंठ घ्यायचं आहे. शुंठ म्हणजे रूट. तर शुंठ शुंठम अत्र नालग्रंथीहि, नालग्रंथी घ्यायचा आहे. म्हणजे जे काही लघु मूलक असेल त्याची जे काही रूट आहे म्हणजे मुळ्याचा आपण रूटच घेतो, तर तो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. किंवा त्याला आलेले छोटे छोटे जे काही पार्ट्स असतील म्हणजे एका मोठ्या मुळ्याला आलेले जे काही छोटे पार्ट असतील ते त्यांना अपेक्षित असतील, पण जास्त करून मुळ्याचा आपण संपूर्ण मुळाच आपण अनेक वेळेला वापरत असतो. मूलक मूल कपोतिक इति केचित गुण प्राबल्यात. बहुतेक तिथे मूल कपोतिक म्हणत असताना त्यांना तेच जे काही मुळ्याचा जो काही म्हणजे प्रॉपर जो काही मुळ्याचा भाग किंवा त्याचा जो रूट जे मूळ जे आहे तेच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण ते गुणप्राबल्यात त्याच्यातच गुण जास्त असतात. तथाहि कटुतिक्त कषाय कटुतिक्त रसः रुच्च रोचनी वह्निदीपनी
सर्व दोषहरा लघवी कंठ्या मूलकपोतिका. मूलकपोतिक नावाची जी काही वनस्पती आहे, बहुधा तरी मुळा असंच त्याला त्यांना म्हणायचं आहे, किंवा मूलकपोतिक नावाची जी काही वनस्पती आहे ती कटू तिक्त हृद्य आहे, रोचन करणारी आहे, म्हणजे अरुची कमी करणारी आहे, वन्नी वाढवणारी आहे, अग्निदीपन करणारी आहे, सर्व दोष हर आहे, लघु आहे आणि कंठ आहे, कंठासाठी उपयोगी आहे, अशी ती वनस्पती या ठिकाणी वापरायला सांगितलेली आहे. पुढे धान्यकम इति पुस्तुंबरू सप्तमुष्टिक इति अनेन कुलत्थादीनां सप्तमुष्टिकम मुष्टी सप्तकम, म्हणजे जे काही कुलत्थ इत्यादी जे काही घ्यायचे ते एक एक मूठ असं घ्यायचे आहे. त्यामुळे कुलत्थ 1, 2 यव, 3 कोल, मुदग 4, मूलशुंठक 5, शुंठी 6, त्याच्यानंतर धान्यक 7, अशा प्रकारे ही सगळी द्रव्य ही एक एक मूठ इतकी घ्यायची आहे. एक एक मूठ इतक्या प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. सप्तमुष्टिक इति अनेन कुलत्थादीनां सप्तमुष्टी सप्तकम ग्राह्यम. तंत्रांतर दर्शनात यथा एकैकम मुष्टिमाहृत्य इत्यादी मुष्टी मुष्टिम मुख अंतर्मुष्टिम न तु मुष्टिफलम. अयमेव पक्षः कैश्चित् आद्रियते चक्रस्तु प्रत्येकम एषां फलं ग्राह्यम सर्वसम्मतत्वात्. ओके, या ठिकाणी एकैकम मुष्टिम आहृत्य याच्यामध्ये मुष्टी मुख अंतर्मुष्टिम न तु मुष्टिफलम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे म्हणजे पल याला पण एक मुष्टी असा शब्द आलेला आहे. एक पल म्हणजे एक मुष्टी. त्यामुळे न तू मुष्टी पल या शब्दाचा अर्थ आहे की एक पल घ्यायचं नाहीये, तर एक मुष्टी म्हणजे एक मूठ इतकं घ्यायचं आहे. म्हणजे मुष्टी मुखम अंतर्मुष्टी. अंतर्मुष्टी म्हणजे आपली जी काही एक मूठ आहे त्याच्यात जेवढं बसेल तेवढं धान्य घ्यायचं आहे. न तू मुष्टिफलम, एक पल इतकं धान्य घ्यायचं नाहीये, म्हणजे 40 ग्रॅम इतकं धान्य घ्यायचं नाहीये असं या ठिकाणी वर्णन केलेलं दिसून येतं. त्यामुळे एक एक मुष्टी असं प्रत्येक धान्य घ्यायला सांगितलेलं आहे. पण एक पल म्हणजेच एक मुष्टी असं पण वर्णन केलेलं दिसून येतं. म्हणजे मुष्टी पलला मुष्टी हा पर्याय म्हणून पण दिलेला दिसून येतो. अयमेव पक्षः कैश्चित आर्द्रियते, म्हणजे हा पण एक पक्ष सांगितलेला आहे. चक्रस्तु पण चक्र म्हणून जे काही आचार्य आहेत ते म्हणतात चक्रस्तु प्रत्येकम एषां फलम ग्राह्यम सर्वसम्मतत्वात्. तेच म्हणजे की एक मुष्टी म्हणजेच एक पल, त्यामुळे मुष्टी म्हणजे अंतर्मुष्टी न धरता एक पल घ्यावं असं चक्रांचं म्हणणं आहे. ननु सकलम एव द्रव्यम उचित मात्रयान्वितम यत् क्वाथ विधानेन युषः क्रियते तद अस्मत् संप्रदाये न मनोहरम, किंतु व्यवहारात कर्तव्य विधौ यव कुलत्थ मुद्गा अन्य द्रव्य अपेक्षया बहुदेयाः शुंठ्याः चूर्णम पश्चात कटुकार्थम तावत देयम यावत कटुमात्रम स्यात्. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, कुलत्थ, यव, कोल, मुदग, मूलक शुंठी किंवा शुंठी, धान्यक हे सर्व एक एक मुष्टी घ्यायला सांगितलेलं आहे. जर आपण एक मुष्टी घेतलं तरी सुद्धा किंवा एक पल घेतलं तरी सुद्धा शुंठी इत्यादी द्रव्य ही खूप मोठ्या प्रमाणात घेतलेली दिसून येतात. त्यामुळे टीकाकार असं म्हणतात की ननु सकलमेव द्रव्यम, सर्वच द्रव्य ही समप्रमाणात उचित मात्रयान्वितम, त्या सांगितलेल्या मात्रेमध्ये जर घेतली यात क्वाथ विधानेन युषः क्रियते, जर उचित मात्र म्हणजे जे काही वर्णन केलेली जी काही मात्रा आहे त्या मात्रेमध्ये जर आपण सगळी द्रव्य घेऊन क्वाथ विधी तयार केला
आणि त्याचा यूज तयार केला तर काय होईल? तद अस्मत् संप्रदाये न मनोहरम, ते आम्हाला काही योग्य वाटत नाही. किंतु व्यवहारात कर्तव्य विधौ, व्यवहार करताना आपण यव कुलत्थ मुद्ग अन्य द्रव्य अपेक्षया बहुदेयः, म्हणजे यव कुलत्थ आणि मुद्ग हे इतर द्रव्यांच्या अपेक्षेने आपण जास्त घालतो. पण मूलक शुंठी किंवा शुंठी किंवा धने, धान्यक म्हणजे धने, हे ही द्रव्य ही कमी प्रमाणात द्यायला हवी आहे. का? तर शुंठ्या चूर्णम पश्चात कटुकार्थम, पश्चात म्हणजे नंतर किंवा प्रक्षेप स्वरूपात, ही काय कटुकार्थम, फक्त कटुकार्थम, कडू रसाची असल्यामुळे ती, सॉरी, कटू म्हणजे तिखट रसाची असल्यामुळे ती कटू मात्रम स्यात, म्हणजे ज्यांनी फक्त कटू रसता निर्माण होईल तेवढ्या प्रमाणातच त्याचं सेवन करायचं आहे, किंवा त्याचा प्रक्षेप घालायचा आहे. एवं अम्लार्थम बदरादीनां दानम क्वाथो धान्यक मूलशुंठयोः पृथक् पल परिमितयोः दानम कर्तव्य विधी साधुः. अशा प्रकारे अंमलासाठी बदर इत्यादी आणि क्वाथासाठी धान्यक, मूलक, शुंठ इत्यादीचं पृथक पृथक एक एक पल, हे जे काही दान सांगितलेलं आहे ते ग्रंथानुसार हे योग्य आहे, किंवा ग्रंथानुसार आपण तसाच अर्थ घेणं हे योग्य आहे. पण आमच्या म्हणण्यानुसार किंवा आमच्या, त्यांनी काय म्हटलंय, अस्मत् संप्रदाय, आमच्या संप्रदायानुसार हे योग्य नाही, असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी दिसतं. कंठ ऋत वक्त्राणां विशोधनम, कंठ विशोधनः, ऋत विशोधनः, वक्त्र विशोधनश्च. कंठ, हृदय आणि मुख यांचं विशोधन करणारं. विशोधनम कफस्य, म्हणजे त्या ठिकाणचा कफ कमी करण्यासाठी या द्रव्यांचा उपयोग होतो असं दिसून येतं. अथ युषः, युषे कल्कद्रव्यस्य फलं देयम, युषामध्ये कल्कद्रव्य एक फल द्यावं. शुंठ पिप्पली च अर्धकार्षिक समुदिता देया, शुंठी पिंपळी हे अर्ध अर्ध कर्ष म्हणजे 5-5 ग्रॅम इतकंच द्यायचं आहे. वारी प्रस्थेन विपचेत स द्रवः जलमात्र हा युषः उच्यते, जो काही द्रव तयार होतो त्या जलालाच युष असं म्हणतात. स यथा कुलत्थादिभिः युक्तैः कृतः युषः श्लेष्म अनिलापहो भवति. यव अन्न विशेषः, जेव्हा हा युष, जे काही युष वरती सांगितलेला आहे तो जेव्हा आपण कुलत्थ इत्यादींच्या सह घेतो तेव्हा तो कफ कफवातहर होतो आणि त्यालाच यवान्न विशेष असं पण नाव दिलेलं दिसतं. कोलम पदरम मूलक शुंठ शुष्क मूलक खंडम, मूलक शुंठ म्हणजे शुष्क मूलाचं खंड, शुष्क मूलाचा एक भाग असं आपण घ्यायचंय. शेषम सुगम, बाकीचं योग्य समजतंय. मुष्टिपल मात्रम सप्तानां मुष्टिमात्र प्रयोगादयम सप्तमुष्टिकाः, मुष्टिपल मात्र म्हणजे एक एक मुष्टी असं घ्यायचं आहे. एकेतु सप्तमुष्टी प्रयोगात सप्तमुष्टिकाः यतः यूषक्रियायाः यूषद्रव्यस्य फलमात्र गृहीतकत्वात् अन्ये सप्तानाम् एकैकं मुष्टिम् आदाय पचेत तोयम चतुर्गुणे. एका आचार्यांचं म्हणणं असं आहे, एकेतु सप्तमुष्टी प्रयोगात सप्तमुष्टिका, 7 मुष्टी प्रयोगांनी जर 7 मुष्टी घ्यायचं असेल तर प्रत्येकाचं एक एक मुष्टी घ्यायचं आहे. यतः यूष क्रियाया यूष द्रव्यस्य फलमात्र गृहीतत्वात्, पण यूष क्रियेमध्ये यूष द्रव्य हे एक फल घ्यायला सांगितलेलं आहे. फलमात्र गृहीतत्वात् अन्ये सप्तानां एकैक मुष्टिम आदाय पचेत तोये चतुर्गुणे. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की यूष क्रियेमध्ये
युष द्रव्य जे म्हणजे ज्याचं युष तयार करायचं आहे ते द्रव्य हे पलमात्र घ्यायचं आहे आणि मग बाकीच्याची एक एक मुठ्ठी असं घ्यायचं आहे. एक एक मुष्टिमादाय पचेत तोये चतुर्गुणे 4 पट पाण्यामध्ये त्याचं पाचन करायचं आहे. तत्र एवं व्याख्यातम प्रत्येकम एषाम सक्ष सक्ष मुष्टिम आरुत्य न तु मुष्टिः प्रत्येकम एषाम सक्ष मुष्टिम आरुत्य सप्तमुष्टी पाहिजे होतं मॅडम. सप्तमुष्टीम आरुत्य न तु मुष्टिः मुष्टिः पलम म्हणजे या प्रत्येकाची मिळून ही 7 मुठी झाल्या पाहिजे. न तू मुष्टी ही पलम. मुष्टी म्हणजे पल नाही, हे मागेच स्पष्ट झालेलं आहे. द्रव्यत्वात एवं पक्षः श्रेष्ठः त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये द्रव्य घेतलेली दिसतात. चक्रस्तु प्रत्येकम एषाम पलम द्रवबहुलम व्यवहारात न दोषः इति सप्तमुष्टियुषः. प्रत्येकम एषाम म्हणजे प्रत्येक हे द्रव्य ही एक एक पल घ्यायची आहे. त्यामुळे द्रव्य बहुत्व निर्माण होईल. व्यवहारात द्रव्यत्वात न दोषः व्यवहारामध्ये त्याच्या दोष निर्माण होणार नाही. अशा प्रकारे सप्तमुष्टी युष सेवन करायला सांगितलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे युष आपण साधारणतः कुलत्थ युष हा मूत्रवह स्रोतसामध्ये वापरू शकतो, ज्याच्यामुळे जे काही किडनी स्टोन सारखे जे आजार आहेत त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. यवयुष हा बहुतांशी वेळेला वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि मुद्गयुष हा अनेक साऱ्या व्याधींमध्ये जिथे आमपाचनाची गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला मुद्गयुषाचा वापर करायचा आहे. या युषाच्या संकल्पनेमध्ये पेशंट मी केला होता की एक आमवाताची पेशंट आली होती आणि खूपच शरीर आखडलेलं होतं. उठता बसताना अगदी खूप त्रास होत होता. त्या पेशंटला मी त्यांना सांगितलं होतं की सकाळी जेवण घ्यायचं आणि रात्री फक्त मुद्गयुष घ्यायचा. अनेकांना मी मुद्गयुषावर ठेवते, पण ही केस फारच वेगळी होती किंवा या केसमध्ये मला खास करून तिला याच्यावर मुद्गयुषावर ठेवणं भाग होतं, कारण सामता शरीरातली दूर होणं हे गरजेचं होतं आणि म्हणून मी तिला संध्याकाळचं फक्त मुद्गयुष आणि 2 वेळेला जेवण. पहिल्यांदा सकाळी फक्त जेवण घ्यायचं, जे काही पथ्यकर अन्न आहे त्याचं सेवन करायचं आणि संध्याकाळी मुद्गयुषाचं सेवन करायचं. तर असं त्यांना त्या ठिकाणी मी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला. 7 दिवसातच त्या पेशंट चांगल्या चालत व्यवस्थित येऊ शकल्या. त्या आधीही चालत होत्या, पण त्यांचा जो काही गेट होता किंवा चालण्याची पद्धत होती ती सगळी आमवाताची जे जे काही पेशंट असतात तशा प्रकारची होती आणि चालतानाही खूप आखडलेलं होतं सर्व शरीर. पण नंतर मात्र 7 दिवसांनी ते शरीर मोकळं झालेलं होतं आणि या पेशंट चांगला चालत दवाखान्यात आला. त्याच्यानंतर त्या बाईंनी जवळ-जवळ महिना, दीड महिना ती मुद्गयुषावरच राहिली. 2 महिने जवळ-जवळ ती राहिली असावी आणि जवळ-जवळ वर्षभर तिने पूर्ण जे काही मी पथ्य सांगितलेलं होतं, ते पूर्ण पाळलं. अगदी प्रत्येक वेळेला ती मला जर काही खाऊ का? असं खायचं असेल तिला, तर ती मला मेसेज करून विचारायची, की "हे खाल्लं तर चालेल का?" आणि जर मी नाही सांगितलं तर ती नाही खायची. तिच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दर महिन्याला पुरणपोळी व्हायची आणि त्यामुळे होत असताना तिला ते खावंच लागायचं पूर्वी. पण जसं मी तिला सांगितलं, की "हे खायचं नाहीये तुम्हाला," तर तिने ते खाणं बंद केलं आणि तिला खूप चांगला रिझल्ट मिळाला. नंतर ती वर्षभर पुरणपोळी करत राहिली, पण तिने स्वतः त्या पोळीला हातही लावला नाही आणि ती आमवातातून पूर्णपणे बाहेर आली. तिने वर्षभर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि तिला पूर्ण ती
म्हणजे पुन्हा आमवात त्या वर्षभरामध्ये तिला आमवाताचा कुठलाही त्रास झाला नाही आणि आमवाताचं जे काही लक्षणं जी होती ती हार्डली 1 किंवा 2 महिन्यामध्ये पूर्ण कमी झालेली होती. पण नंतर तिने वर्षभर व्यवस्थित ट्रीटमेंट आणि पथ्य पाळलं होतं. तर अशा प्रकारे काही केसेस आपल्याला या युष किंवा यवागू यांच्यावर ठेवून सुद्धा ट्रीट करता येऊ शकतात. प्रत्येक वेळेला औषधच देऊन म्हणजे औषधच द्यावी, पण त्याच्या जोडीला पथ्यकर अन्नाचं सेवन सांगितलं तर त्याचा जास्त चांगला उपयोग झालेला दिसून येतो. आज जरा आपण इथे थांबूया. पुढचं पानादिक्रम आणि उष्णोदक विधी हे सुद्धा काढ्यामधलेच आहेत. पण इथे थांबूयात आणि मग पुढे आपण पुढच्या वेळेला म्हणजे शुक्रवारी आपण पुढे जाऊया. आलंय लक्षात? हो मॅडम. काही शंका असतील तर विचारा.